ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। आपल्याबरोबर आमदार रोहितदादा पवार आहेत। दादा, आज जी सभा झाली त्या सभेमध्ये तुम्ही जे भाषण केलं अगदी काही वेळातच त्याच्यावरती अजितदादांनी तुमच्या भाषणाचा व्हिडिओ जो आहे तो सभेमध्ये दाखवला आणि दादा असं म्हणाले की हा बघा आमचा एक पट्ट्या त्या सभेमध्ये रडतोय, मी पण रडू का? भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागे जाऊ नका, विकासाच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहा। आता दादा विसरून गेले की आम्ही सर्वजण माणसं आहोत। भाजपचे जे कुठले नेते साहेबांबद्दल ज्या खालच्या लेवलला जाऊन बोललेत, अजितदादांनी सुद्धा पवार साहेबांची शेवटची निवडणूक असं काहीतरी ते बोलले। त्यांचा जो लाभार्थी आहे एक बारामतीचा, त्यांनी तिथं मडकं फोडलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी जेव्हा ही बलाढ्य शक्ती तिथं खालच्या लेवलला जात असेल आणि पवार साहेबांनी आमच्याबरोबर जे संभाषण केलं त्या बाबतीत आम्ही जर भावनिक होत असेल, आम्ही तर ॲक्टर नाही ना, आम्ही माणसं आहे आणि माणसांना हृदय असतं। आता दादांना हृदय नाही त्याला आम्ही काय करणार? पवार साहेबांसारखा वडीलधारी व्यक्ती, लहानपणीपासून ज्यांनी पवार साहेबांनी अजितदादांना सांभाळलं, अशा व्यक्तीला दादा सोडून जातात। मग सोडून जाण्याचं हृदय त्यांच्याकडे नाही तर ते धाडस का होतं? कारण कदाचित दादांकडे ते हृदय नाही आणि ते तिकडे गेले असले आणि आज दुर्दैवाने त्यांच्या सभेमध्ये विकास आणि इतर गोष्टीबद्दल बोलण्यापेक्षा त्यांनी माझं कुठंतरी तिथं अनुकरण केलं। ते सुद्धा झाल्यानंतर डोळा त्यांनी मारला। मग ह्याच्यावरून कुठंतरी कळतं की दादांचं जे कुठलं हृदय होतं ते आज तिथं नाही, पण तो दादांचा विषय आहे। लोक योग्य असं उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून देतील असं मला वाटतं। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। त्या स्टेजवरती एक गाणं वाजवणारा नेस्ले माहेरची साडी आणि साडी जी आहे ती सुनेत्रा वहिनींना भेट देण्यात आली। सुनेत्रा वहिनी असं म्हणतात की बारामतीकरांना बदल हवाय आणि तो बदल करण्यासाठी आपण सगळेजण जे आहे ते तयार होऊया। इथं पूर्णपणे पवार साहेबांच्या या सभेचं नियोजन सामान्य कार्यकर्त्यांनी केलं होतं। कुठेही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणली नव्हती। तिथे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कुठेतरी काम दिलं असावं आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी तिथं केलेल्या आहेत। ठीक आहे, त्यांना साडी देण्यात आली, चांगली गोष्ट आहे, पण जे शेतकऱ्याच्या आई बहिणी आहेत त्यांच्या साडीचं काय? त्यांना जे हक्काली तिथं कुठेतरी आपल्याला दुधाला भाव द्यायचा आहे, तिथं आपल्याला उसाला भाव द्यायचा आहे, तिथं कांद्याला भाव द्यायचा आहे। बेरोजगार युवा आहे, त्यांचं लग्न तिथं होत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सर्व लोकांबाबत BJPने काय असं केलं की दादा तिथं जाऊन बसलेत? त्यामुळे हे जे काय आहे ते तिथं ॲक्टिंग करतात नाही करत याच्यापेक्षा नाटक तिथं केलं आणि ते नाटक करत असताना कुठेतरी दादांनी दाखवून दिले की त्यांना आज भाजपबरोबर ते गेले, त्यांना ते हृदय नाही आहे। दादा असं म्हणतात की मी मोठ्या प्रमाणावरती विकास कामं केली, बारामती हब बनवलं, हे लोकांसाठी काम केलं नाही। दादांना मला एवढंच विचारायचं आहे, सत्ता कोणामुळे आली 2014पर्यंत? पवार साहेबांमुळे। पदं कोणी दिली? साहेबांनी दिली। साहेब अख्खा महाराष्ट्र फिरायचे आणि मग तिथं लोकांनी साहेबांकडे बघून आमदार निवडून दिले। पद साहेबांनी दादांना दिलं, नेत्यांना दिलं, मग पद दिल्यानंतर निधी आला, निधी आल्यानंतर विकास झाला। 2019ला महाविकास आघाडी कोणामुळे आली? तर पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस। तर दादांचं काय होतं? दादांनी काय सकाळी शपथ दिली वगैरे ते तुम्हाला माहिती आहे। आणि मग तेव्हा साहेबांनी मोठ्या हृदयाने पद कोणा दिलं? दादांना दिलं। त्या पदामुळे काय आला? निधी आला। त्यात साहेबांचा काही हक्क नाही का? मग ही जे काय आता ते बोलत आहेत मी निधी आणला, दादा तुमच्या धाडस असेल ना, पहिला तुमचा एक तरी खासदार तुम्ही निवडून द्या। लोक तुमच्या विरोधात आहे आणि सर्व लोक हे विचाराबरोबर आणि साहेबांबरोबर आहेत। बारामतीतून सुप्रियाताईंना कितीचं लीड? कमीत कमी 3-3.5 लाखाचं लीड हे सुप्रियाताईंना 100% मिळणार। सुप्रियाताईंचा विजय निश्चित आहे। 100%। हे बघा, ही गर्दी नाही, दर्दी होते। इथं कोणी भाड्यावर आणलं नव्हतं 300, 400, 500 रुपये देऊन। त्यांच्या सभेला 500 रुपये देऊन तिथं आणावं लागतं। अहो 500 रुपये सोडा, तिथं मताला 3,500 रुपये एका मताला दिले जातात। समाज बघून जर एखादा झोपडीमध्ये राहत असेल तर त्याला 3,500, जर चांगल्या बंगल्यामध्ये राहत असेल तर त्याला 5,000। म्हणजे हे पैसे वाटतात असं आम्हाला कळलं। त्याच्यामध्ये सुद्धा ते भेदभाव तिथं करतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात धनशक्ती तिथं लागली असली तरी इथं जी आली ती जनशक्ती आहे आणि जनशक्तीचा विजय हा 100% या लोकसभेला होताना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल। धन्यवाद। ते सांगतात की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये जनशक्तीचा विजय होईल अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती।
ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेंसोडाइन।